मंडळी, आज आपण पाहूया मराठवाड्यातील फेमस रेसिपी बुरखा। तर हा बुरखा खायला खूप छान लागतो, टिकायलाही तितका छान आहे। 8 ते 10 दिवस कमीत कमी याला काहीही होत नाही। तर करायला खूप कमी साहित्यामध्ये होतो। घरात काही भाजीला नसले तर पर्याय म्हणून हा बुरखा आपण बनवू शकतो। आणि नंतर आपण जर कुठे पिकनिकला जात असाल तर 8-10 दिवसासाठी तर हा 8 दिवस टिकणारा बुरखा तुम्ही नक्की घेऊन जाऊ शकता। कधी काळी आपल्याला काही नाही भेटलं प्रवासामध्ये तर ब्रेड किंवा पावासोबत हा बुरका खाऊन आपली भूक आपण मिटवू शकतो। हा बुरका खायला खूप खमंग लागतो आणि घरच्या साहित्यामध्ये बनणारा हा बुरका करायलाही खूप कमी वेळ लागतो। तर आपण हा बुरका कसा बनवायचा तो या व्हिडिओमध्ये पाहूया। 3 ते 4 माप आपल्याला तेल घ्यायचं आहे। त्याच्यानंतर चिमूटभर मोहरी टाकायची आहे। मोहरी चांगली लाल होऊस्तर तडतडू द्यायची आहे। मोहरी जर तुम्ही कच्ची ठेवली तर त्याचा खाताना कडवट असा स्वाद येऊ शकतो, म्हणून मोहरीला चांगलंच फुलू द्यायचं आहे। मोहरी फुलल्यानंतरच आपल्याला जिरे टाकायचे आहेत। जिरेला सुद्धा आपल्याला लाल कलर किंवा खरपूस कलर येऊस्तर आपल्याला परतायचं आहे। दोन्हींना लाल कलर येऊस्तर आपल्याला परतल्यानंतर यामध्ये आपल्याला लसणाच्या कमीत कमी मी 25 ते 30 लसणाच्या कुड्या घेऊन त्याला बारीक चाकूने कट केलेले आहेत। तुम्हाला जर असं कट करून असं नको असेल तर तुम्ही वाटूनही घेऊ शकता। परत त्याला चांगलं व्यवस्थित हलवत राहायचं आहे। कुठेही त्याला करपू द्यायचा नाही, कारण लसूण जर करपलं तर बुरक्याचा वास एकदम करपूट येऊ शकतो, म्हणून याला करपू अजिबात द्यायचं नाही। सतत आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्त्याच्या 2 काड्या सुद्धा टाकायच्या आहेत। नसेल तर तुम्ही नाही टाकल्या तरी चालतात। तर लसणाच्या जे कढीपत्त्याच्या 2 काड्या मी याच्यामध्ये टाकणार आहे। याला सतत मी हलवत राहिले आहे, कारण कुठलाही चटणीचा प्रकार असेल तर व्यवस्थित हलवलं तरच तो खायला सुद्धा तेवढाच खमंग लागतो आणि टिकायला सुद्धा तितकाच राहतो। तर कढीपत्त्याच्या पानाच्या 2 काड्या मी इथं घेतलेल्या आहेत आणि ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे। ह्याला व्यवस्थित लाल किंवा खरपूस कलर येऊस्तर ह्याला सुद्धा तळायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला 2 चमचे तीळ काढून घ्यायचे आहे। 2 चमचे तीळ घेऊन आपल्याला ह्याच्यामध्ये सारणामध्ये टाकायचं आहे। तिळीला सुद्धा आपल्याला खरपूस कलर लाल येऊस्तर आपल्याला तळायचं आहे। जास्त डार्क कलर येऊ द्यायचा नाही, एक असं गुलाबी रंगापर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे, म्हणजे खाताना ह्याची टेस्ट खूप छान लागते आणि टिकायला सुद्धा तितकाच दिवस टिकतो। तर त्याच्यानंतर आपल्याला अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, मी शेंगदाणे फोडून भाजून वाटून घेतलेले आहेत। नंतर अर्धी वाटी शेंगदाण्याच्या कुटाचा वापर करायचा आहे। जास्त काही कूट ह्याच्यामध्ये घालायचं नाही, नाहीतर ह्याच्यामधला लसणाचा आणि तिळाचा जो टेस्ट आहे तो कमी होऊन जातो। त्याच्यासाठी आपल्याला अर्धीच शेंगदाण्याचं कूट आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। ह्या सर्व जिन्नसांना व्यवस्थित लाल कलर येऊस्तर आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला भरपूर, म्हणजे लाल तिखट हे घरी बनवलेलं लाल तिखट आहे, तर भरपूर 2 चमचे तिखट टाकायचं आहे। तुम्हाला जर तिखट कमी आवडत असेल तर तुम्ही कमी टाका, कारण आमच्या घरी तिखट खूप लागतं आणि जर बुरखा म्हटला तर हे तिखटच असतो, कारण हा तिखटच खायला खूप छान लागतो। नंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि परत ह्याला सारखं हलवत राहायचं। आणि जेव्हा आपण लाल तिखट टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम थोडीशी स्लो करायची आहे, कारण जर आपण गॅस मोठा ठेवला तर तो लाल जो मिरचीचा आहे तो ठसका करपून जाईल आणि आपल्याला ठसका सुद्धा बसू शकतो आणि खायला मग नंतर कडवट असं स्मेल येऊ शकते। त्याच्यामुळे आपल्याला गॅस बारीक करून ह्याला परतत राहायचं आहे। चांगलं मसाल्याला तेल सुटूस तर आपल्याला परतायचं आहे। मस्त असा इथं बुरका आपला तयार होत आलेला आहे। बघा तुम्ही किती तेल सुटलेलं आहे, खूप छान लागतो, टिकतो सुद्धा खूप दिवस। आणि प्रवासामध्ये ह्याला 8-10 दिवसासाठी तुम्ही जर कुठे जात असाल तर छोट्याशा टिफिनमध्ये ह्याला नक्की घेऊन जा। कसं होतं, अचानक आपल्याला कधी भूक लागली आणि आपल्याला वाटेत काही नाही भेटलं तर एखादं ब्रेडचं पाकिट किंवा एखादं पावाचं पाकिट घेऊन आपण त्याच्यासोबत आपली भूक मिटवू शकतो। खरंच हे खूप छान लागतं। मी तर नुसतं भाकरीसोबतच ह्याला खाते किंवा चपातीसोबत खाते, भाजीचा तर अजिबात मी कधी वापर करत नाही। बुरका जेव्हा बनवेल ना तुम्ही ह्याच्यासोबतच खाते। तर बघा आपण ह्याला वाटीमध्ये काढून घेऊया। मस्तपैकी आपला बुरका इथं तयार झालेला आहे। तुम्हाला जर खरंच हा बुरका किंवा ही बुरक्याची रेसिपीची पद्धत आवडली असेल आणि तुम्हाला जर अशी चटपटीत पदार्थ आवडत असतील
तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ पाठवा, तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये हा व्हिडिओ पाठवा. हा बुरका तुम्ही करून बघा आणि मला नक्की कमेंट करचाल की खरंच हा बुरका खायला खूप छान लागतो. आणि तुम्ही माझ्या चॅनलला न सांगता सबस्क्राईब आणि लाईकसुद्धा करणार आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा नक्की शेअर करचाल, ही मला 100% खात्री आहे. असाच बुरका बनवत राहा, खात राहा. खास करून थंडीच्या दिवसामध्ये हा बुरका खायला खूप छान लागतो. उन्हाळ्यामध्ये म्हणलात तर तुम्ही ह्याचं प्रमाण खायचं थोडी कमी करा. चला तर मग माझा व्हिडिओ असेल तर लाईक